सर्वांना सुप्रभात. जय जय महाराष्ट्र. तर आपण संपूर्ण आठवड्याचा आढावा घेतला आणि आज पाऊस गेले 7 दिवस धुरंधर पडतोय. ठाण्यात पावसाची संततधार 12 तासात 150 पार. 7 दिवसात 131 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. झाड कोसळून 2 जखमी झालेले आहेत आणि 2 संरक्षक भिंतीही ढासळलेल्या आहेत. आता पूरस्थितीवर आपण बोलूयात, कारण ह्या विभागाचा फ्लड कंट्रोल, स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट, नाले डिपार्टमेंट, फ्लड कंट्रोल, स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट, नाले डिपार्टमेंटचा मुख्य अभियंता असल्याने या संपूर्ण अनुभवाचं मी तुम्हाला विश्लेषण करू शकतो की आज जेव्हा पावसाळा येतो तेव्हा अशा अपघात का होतात. तर अशा अपघातास निसर्ग जबाबदार नाही, तर माणूस जबाबदार आहे. अशा अपघातास निसर्ग जबाबदार नाही आहे, तर माणूसच जबाबदार आहे. अशा अपघातास निसर्ग जबाबदार नाही, तर माणूसच जबाबदार आहे. तर आपण काय करतो, वर्षभर कुठलीही काळजी घेत नाही, प्रिकॉशनरी गोष्टी करत नाही. ज्यावेळेस पाऊस जवळ येतो, पाऊस पडू लागतो अचानक, तेव्हा प्रशासनाचे डोळे उघडतात. अरे रस्त्यातील खड्डे, रस्त्यातील ट्रॅफिक, रस्त्यातील डिवायडरे, रस्त्यातील गटार साफ करणे, वीज साफ करणे, लाईटची व्यवस्था, वायरिंग केबल सुट्या पडलेल्या आहेत त्याची व्यवस्था, कुठे काय खादखळे पडलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत त्याची व्यवस्था, गटर नाले साफ करणे त्याची व्यवस्था, शहराला पाण्याचं आरोग्य देणे, आरोग्यापासून मुक्त करणे, शहराला पाणी देणे, असे विविध प्रश्न पाऊस आला की भेडसावतात. आणि पाऊस आला की पूरस्थिती होते. त्या पूरस्थितीचं नियोजन कसं करायचं, हे नियोजन प्रशासनाकडे नाही आहे. आता 1 महिन्याचा गॅप गेला, अल निनोमुळे पाऊस नाही आला. 1 महिन्याचा गॅप गेला, अल निनोमुळे पाऊस नाही आला. परंतु 1 महिन्याचा गॅप या 7 दिवसाच्या पडलेल्या पावसाने भरून काढला. सगळे नाले, धरणे, गटारे वाहू लागले, रस्त्याला पाणी साचू लागलं. हे सांगायचा उद्देश म्हणजे की आज मी या सर्व गोष्टीमध्ये आपण नागरिक जबाबदार आहोत. नागरिकाने काळजीपूर्वक आलडण्याप्रमाणे आणि प्रशासनाने काळजीपूर्वक जर काम केलं, अधिकाऱ्याने जर जो अधिकारी असतो इथून हाडापासून जर काम केलं त्या अधिकाऱ्यांना, तर शहरामध्ये अशी दुर्धर परिस्थिती येणार नाही. मी माझ्या अनुभवाने सांगतो, कारण मी अधिकारी म्हणून काम करताना कितीही प्रसंग येऊत, कितीही वादळ वारा पाऊस येऊत किंवा कोविड कालावधी येऊत, कुठेही न आता प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेतात प्रत्यक्ष जागेवर काम करणारा माणूस हा रवींद्र शिंदे आहे. हाडाचा अभियंता आहे. प्रथम जनतेची काळजी, समाजाची काळजी, जनतेची काळजी म्हणून रस्त्यावर फिरतो, रस्त्यावर हिंडतो. पाऊस असूनही घरामध्ये बसत नाही. नंतर आज लोक सेवानिवृत्त झाल्यानंतर पाऊस पडतोय घरात बसतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर अरे आपल्याला आता जबाबदारी नको, असं आयुष्यात केलं काय तुम्ही? माझा प्रश्न आहे सेवानिवृत्त झालेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना, जे अधिकारी सेवानिवृत्त झालेत, त्या सेवानिवृत्त झालेल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही आपल्या जीवनामध्ये असं काय डिम मारलं आणि काय केलं? केवळ शासकीय सेवा केलीत ना आणि पगार घेतलात ना, फुकट नाही केली सेवा, पगार घेतलात. मग तुमच्या या केलेल्या सेवेतील कामाचा अनुभवाचा फायदा जनतेला होऊ द्या ना. घरात बसून काय करताय? जनतेला फायदा झाला पाहिजे. तुमच्या कामाच्या अनुभवाचा जनतेला फायदा झाला पाहिजे. म्हणून शासनाने GR काढलेत. काय काढले की 3 ते 5 वर्ष एखादा अधिकारी सक्षम असेल, काम करण्यास तत्परता असेल, तर त्याला सेवेमध्ये 5 वर्षासाठी मुबला दिली आहे. सेवेत त्याला प्रशासन घेऊ शकतं असं पण आहे. पण प्रशासनातील अधिकारी निष्क्रिय आहे.
त्यांना भ्रष्टाचार करता यावा, त्यांना भ्रष्टाचार करता यावा, त्यांना भ्रष्टाचार करता यावा म्हणून असे सक्षमतेने अधिकारी काम करण्यात त्यांना ते सेवेत घेत नाहीत. ज्या अधिकाऱ्यांचा उपयोग नाही, जे फक्त पैसेच खातात, आयुष्यभर पैसे खाण्यात गेलं, भ्रष्टाचार करण्यात गेलं, अशा अधिकाऱ्यांची पहिले नियुक्त करतात. उदाहरणार्थ महादेव जगताप कार्मिक अधिकारी नाही, फूड इन्स्पेक्टर आहे. महादेव जगताप नावाचा प्राणी फूड इन्स्पेक्टर होता सेवेत, आणि फूड इन्स्पेक्टर सेवा शासनाकडे ट्रान्सफर झाली, तो शासनाकडे गेला नाही. त्यामुळे महानगरपालिकेकडे पालकमंत्र्यांचं एकनाथराव शिंदेचे वरदहस्ताने विविध पदे उपभोगत आला. उपखातेप्रमुख, खातेप्रमुख, प्रभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्त, नंतर कार्मिक अधिकारी आणि सेवानिवृत्त. आता चिंतामणदार देशमुखवर सेवानिवृत्त झाल्यावरती आता 2021 आता 6 वर्ष झाली कालावधी, तरी सेवा करतोय. असं कुठली सेवा आहे? शासन जी आरच्या तरतुदीमध्ये 3 ते 5 वर्ष, मॅक्झिमम 5 वर्ष आणि सेवेत 3 वर्ष. त्यामुळे प्रशासन सेवानिवृत्त झालेल्या माणसाला तात्काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरून काढू शकतं. हा प्रशासनाचा अधिकार आहे. मग प्रशासन का करत नाही? प्रशासन अनेक नियमबाह्य काम करतं. प्रभारी कार्यभार मिनल पालंडे एक कारकून आहे. मिनल पालंडे एक कारकून असून तिला उपायुक्त प्रभारी क्रीडा हे पद दिलं गेलं आणि उपायुक्त बनवलं गेलं. ज्यावेळेस मी असतो 2021मध्ये त्या आदेश लपून ठेवले, कारण मी हरकत घेतो, युनियन क्षेत्रावर हरकत घेतो. परंतु मला निलंबित केलं गेलं. त्या राबडी जेलच्या नाला काही संबंध नसताना नजीब मुल्लाने उगाच खोटी बदनामी केली आणि निलंबित केली. मी बोलत राहणार, कारण माझ्या हृदयात तो डाग बसलेला आहे, माझ्या हृदयामध्ये तो घाव बसलेला आहे. डाग नाही म्हणणार मी, डाग पुसला जातो, डाग म्हणणार नाही, डाग पुसला जातो. पण तो हृदयात जो घाव लागलेला आहे या चोर लोकांपासून, गोल्डन गँग, नजीब मुल्ला, नरेश मस्के यांनी जो माझ्या हृदयात घाव दिला आहे तो कधी न भरण्यासारखा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी लाईव्हवर बोलत असतो, त्यांचीच नावं घेत असतो. एकनाथ शिंदेचं नाव घेत नाही, कारण एकनाथ शिंदे एकदम भला माणूस, चांगला माणूस, आमची घनिष्ठ मैत्री आहे, जीवाभावाची मैत्री आहे, आम्ही बरोबर काम केलेलं आहे. पार ते नगरसेवक, शाखा प्रमुख, सभागृह नेते असल्यापासून आम्ही बरोबर काम करत आलेलो आहे. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले, परंतु ते रवींद्र शिंदेला विसरलेले नाहीत. रवींद्र शिंदे माझी भाऊबंदकी आहे आणि तो चांगल्या प्रकारे काम करतो, तो योग्य काम करतो, हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पटवून दिलेलं आहे. तरी पण या लोकांनी कोविड कालावधीमध्ये विनाकारण मला 2 सस्पेंड व्हायला लावलं, कानफुशी करून. नरेश मस्के, नजीब मुल्ला, संजय बोईर, नरेश मस्के, नजीब मुल्ला, संजय बोरे या संपूर्ण गोल्डन गँगने मला विनाकारण एकनाथराव शिंदेच्या कानामध्ये कानफुशी करून निलंबित करायला लावलं. परंतु निलंबित झाल्यानंतर एकनाथराव शिंदे पालकमंत्र्यांना समजलं की रवींद्र शिंदे खरं आहे, सत्य आहे, हे मला ह्या लोकांनी करायला लावलं. हे नरेश मस्के समोर गोष्टी झाल्या त्यांच्या दालनामध्ये, महापौर दालनामध्ये. ते नरेश मस्केला निक्षून म्हणाले, ए नऱ्या गप्प बस, रवीला मी आत्ता ओळखत नाही, पूर्वीपासून ओळखतो, प्रामाणिक काम करणार माणूस आहे तो, कधी त्याला शिव्या द्यायचं पण माहिती नाही आणि शिवी देताना तर मी बघितलेलं नाही. नरेश मस्केचा आवाजच बंद केला आणि आता नरेश मस्केचा आवाज ठाण्यातूनच गायब केला. तो या रवींद्र शिंदेने करायला लावला. एकनाथ शिंदेने सांगितलं, हा साहेब तुमची बदनामी करतो, या खासदारांमुळे तुमची ठाणे शहरात बदनामी होते, नाव तुमचं खराब होतं. जेव्हा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक होत्या जानेवारीमध्ये, तर नोव्हेंबरमध्ये जेव्हा लॉटरी सिस्टम होती, हा बाबा मला विचारतो, रवी काय तू आम्हाला भाषणात शिव्या बिव्या देतो काय रे? अरे आता हा खासदार झाला म्हणजे याला शिंग फुटली का? नाही ना. अरे रवी काय तुझ्या घरचं खातो का मी? अरे रवी अधिकारी राहिलो आहे, कार्यकारी अभियंता राहिलो आहे, मान सन्मानाने बोला. आम्ही तुम्हाला खासदार म्हणून मान सन्मानाने बोलू ना, तर मी हे बोललोच नाही. येणाऱ्या काय विचारतो तू? कोण विचारणार मला? मला येऊन विचारतो
तू मला शिवी का देतो? आता कोण बरं यानं सांगेल मला शिवी देता येत नाही, आणि शिवी द्यायची तर मी शिवी नाही देणार, मी वाजवणार. मी कधी कोणाला शिव्या देत नाही, मी थेट वाजवतो, लक्षात घ्या. आणि माझा इतिहास शालेय जमान्यापासून आहे. आणि मी खरोखर शिक्षण घेतलं नसतं तर अट्टलगुंड झाला असतो. वडिलांनी मला 10 फुटावरून उचलून फेकून दिलं आहे, 2 हातावर उचलून, आणि ती गाठ मी लक्षात ठेवलेली आहे. माझ्या वडिलांनी एकच दम दिला, रवी तुला शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं की काय व्हायचं आहे? उन्हाडक्या केल्या, असंच उचललं धर ओढक्यासारखा वरती. आता आपली उंची 5-5.5, अजून वरती झालं म्हणजे 8-9 फूट झाले ना वरती. दिलं असं ओढक्यासारखं टाकून लादीवरती. हा एकच दम आहे माझ्या बाबांचा शेवटचा, तो लक्षात ठेवला आहे मी. आणि मी शालेयमध्ये मला कुठलीही माझे खोड्या काढल्या तर मी खोड्या काढलेल्या लोकांना सोडत नव्हतो. ही माझी वृत्ती आहे. माझी कोणी खाजून खरूच काढली आणि मला कोणी उगाचच खोड काढली आवडत नसतं. लहानपणापासून माझा स्वभाव आहे. आणि तुम्ही तर मला आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला, निलंबन करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, तरी पण मी तुमच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला, पण मागे घेतला, दाबला. माणुसकी आहे. चांगो शिंदेंच्या घरामध्ये माणुसकी आहे, दुश्मनी नाही आहे. आणि मी असं काय केलं होतं तुम्ही माझ्याशी दुश्मनी करून मला निलंबित करायला लावलं? तुमच्या बाबाचं काही खाल्लं होतं? तुमचं काही नुकसान केलं होतं? आर्थिक नुकसान झालं होतं? मग काय कारण काय सस्पेन्शन करायचं? गोल्डन गँग तुम्ही, गोल्डन चोऱ्या करणारे तुम्ही, टक्के खाणारे तुम्ही, खोके करणारे तुम्ही, आणि सस्पेन्शन होणारं मी. हा सगळा इतिहास आहे. म्हणून सांगतो की ठाण्यामध्ये जे जे काही आपत्ती येते, ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो, हे सगळे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. मी लोकप्रतिनिधीच बोलेन. आमचं प्रशासन अधिकाऱ्याला दोषी नाही धरणार मी. या लोकप्रतिनिधी खोटी कामं करायला सांगतात, टक्क्याची कामं करायला सांगतात, रस्त्याची कामं करायला सांगतात, अनेक नका खड्डे खोदायला सांगतात, हे करायला सांगतात, तमक करायला सांगतात, अनेक भूखंड लाटतात. मी मगाशी बोललोय भूखंडाचा इतिहास, तो लाईव्ह बी केला यूट्यूबवरती. मी ठाण्यातील भूखंडाचा, चोऱ्याचा, विकासाचा बोललोय, ते लाईव्हही केलं. आता तुम्ही सांगा, चंद्रशेखरने 350, चंद्रशेखरने 750 म्हणजे 1500 किलोमीटरचे नवीन रस्ते बनवले रुंदीकरण करून. या रस्त्याच्या दुतर्फा गटर फुटपाथ, जे गटर फुटपाथ कधी नव्हतं. ठाणे हे झोपडपट्टी टपऱ्यांचं शहर गणलं जायचं, आणि आज मी ते शहर बहुउद्देशीय झाले, तलावांचं शहर झाले, नाल्यांचं शहर झाले, पाणथळ शहर आहे, निसर्गाने नटलेले शहर आहे. एका बाजूला यावर तर एका बाजूला पारसिक डोंगर, मुंब्रा खाडी, असं निसर्गाने, आणि एकेका बाजूला भाईंदरची खाडी, इकडे कोपरी पाचपकाडी खाडी, अशा चारी बाजूने पाणथळ क्षेत्र ठाणा आहे भूभागामध्ये, आणि निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. तर हे शहराचं विद्रुपीकरण करण्याचं काम, शहराचं विद्रुपीकरण करण्याचं काम ह्या टक्केधारी लोकांनी, खोकेधारी लोकांनी केलेलं आहे. आणि त्यात तर मोठा सहभाग आहे ठाणं खराब करण्याचा, बेकार करण्याचा टक्क्याने, खोक्याचा नरेश मस्कीचा हात आहे. ठाण्यामध्ये जेवढे फुटपाथ आहेत, मी बोललो ना 1500 किलोमीटरच्या रस्त्याचे फुटपाथ आहेत, त्या सगळ्या फुटपाथवर 3.5